पण अख्खं गाव तुला वर स्पेशलिस्ट म्हणताय आज, की वरातीत नाचाय पुरतच बोलत होते तुला इन्व्हिटेशन त्यासाठीच येतात, तुला माहितीये का? नाही तसं काय हा नाही. मग मला पण कालच कळलं, बायका बोलत होता तेव्हा. हे तुषऱ्या उठ. तुषऱ्या हम्म, उठ ना. कशाला झोपू दे. उठ. लागलं. राजू तू सकाळ सकाळ काय करते इकडे? बोलायचं तुझ्याशी जराशी. उठ. नंतर बोलू की. चल लवकर. बोल ना. नीट बोल आधी. बोल की. मला सांग, काल तू वरातीत दारू पिऊन नाचला ना? नाही, कोण म्हणलं तुला? अख्खं गाव नाव ठेवतंय तुला. काल कसं नाचत होता, पार उड्या मारत होता, खाली लुळू लुळू नाचत होता. ते मित्राचं जिगरी मित्राचं लग्न होतं ना, त्याच्यामुळे आनंद झाला होता मला. आनंदात एवढं नसतं का कुणी, पार लुळू लुळू दारुड म्हणतं ना एखादं, एवढं नसतात का? अगं काय झालं, त्याचं एकतर लग्न होत नव्हतं. मग? झालं तर 40व्या वर्षी झालं पार. त्याचा आनंद होता आम्हाला. लोकांचं काय 70-80 वर्षात होतं का? अगं लोकांचं दुसरं लग्न आहे ना, दुसरं लग्न होतं ते 40 वयापर्यंत. ह्याचं पहिलंच लग्न झालं. याला एकतर पुरी भेटत नव्हत्या. अरे एखाद्याने नाचावं तर नीट नाचावं. कसं नाचत होता पार काल तू, उड्या मारू मारू खाली लुळू लुळू नागिन नागिन असं डान्स करत होता. ती तसं नव्हतं, असं होतं. नाही. ते बघ अजून पण तेच करतोय तो. अख्ख्या गावच्या बायका नाव ठेवायला लागलं तुला. काय म्हणत होत्या? गावच्या बायका म्हणतात तो कावळ्यांचा दुसऱ्या कसल्या उड्या मारून नाचतोय, बेवडच दिसतोय म्हणतात. असं म्हणले होय? मग अख्खं गाव तुला बेवडं म्हणते. तुला तर माहितीये आपलं गाव केवढं छोट आहे. हम्म. एखाद्याला इन्व्हिटेशन दिलं तर अख्खं घर येते लग्नाला. काल अख्खं गाव होतं वरात बघायला, आणि त्याच्यात तू येण्यासारखा उड्या मारत होता. काय इमेज राहिली तुझी सांग बरं? किती इज्जत घालत तू चार चौघात. ती आहे, पण तुला माहिती ना मी पित नाही म्हणून. ग बस तू. अख्खं गाव नाव ठेवते आणि मी तुझंच ऐकू का अजून पण? अगं नाही, खरंच नाही पिलो, तुझी मला शपथ. सांग, काल त्या लिंबू मला मारीला त्या गाण्यावर पोरांनी तुला वरती फेकलं, खाली झेललं नसतं तर डोकं फुटलं असतं, टाळकं फुटलं असतं की तुझं. अगं नाही, पोरांवरती मला फुल विश्वास आहे. आणि ते मला काल नाही फेकलं, फक्त प्रत्येक वरातीत फेकी त्यात. आणि लिंबू मला मारलं गाणं आहे ना, हे माझं स्पेशल गाणं आहे. तुला नाचायची गरज काय होती काल? मित्राचं लग्न होतं, आनंद झालता आम्हाला. एकतर कधी नाचायला भेटत नाही, लग्न वरात वगैरे असेल तरच तू नाचायला भेटतं मागच्या ना. वेळेस पण असंच म्हणला होता, मित्राचं लग्न आहे म्हणून नाचला. पण अख्खं गाव तुला वर स्पेशलिस्ट म्हणताय आज, की वरातीत नाचाय पुरतच बोलत होते तुला इन्व्हिटेशन त्यासाठीच येतात, तुला माहितीये का? नाही तसं काय हा नाही. मग मला पण कालच कळलं, बायका बोलत होता तेव्हा. बायकांचं कशाला म्हणावं घेते, माझ्या विश्वास नाही का तुला? मग तुझ्या एकट्यावरच विश्वास ठेवू का? अख्खा गावाला जाऊन देऊ का तसंच? तू विचार कर, उद्या जर आपलं लग्न ठरलं, अख्खं गाव तुला नाही मला नाव ठेवील. लग्नासाठी हिला वरात स्पेशलिस्टच घावला का? माझे काल पप्पा पण बोलले मला, काय म्हणले? कावळ्यांचा दुसरा काही शहाणा दिसत नाही, नुसतं दारुडच दिसतंय म्हणत होते. असं म्हणले होय? मग उद्या जर मी पप्पांना म्हणलं तो मला आवडतोय, मला त्याशी लग्न करायचंय, होईल का आपलं काही? नाही, असं बोलल्यावर कसं काय होईल? मग असं बोललो कसं काय, म्हणजे तू करतोस तसं तर. बरं एक काम करतो, आतापासून आहे ना मी वरातीत नाचत नाही, बस का? आतापासून नाही, तू जर परत मला नाचताना दिसला तर मग आपलं संपलं समज, मी नाही राहणार तुझ्या संग आता. मग आपल्या वरातीत नाचल्यावर चालेल ना? तेव्हाच तेव्हा बघू, आपली वरात तर फिक्स होऊ दे आधी. हा, मी ती बरोबर नाही ना वाटत आपल्या वरातीत आपण नाचायचं आणि दुसऱ्याच्या वरातीत फक्त उड्या बघत नको मारू राहायचं. कावळ्यासारख्या. आडनाव कावळे आहे म्हणून कावळ्यासारखं वागू नकोस. दिसतोय ते बाद झालं. परत असं केलं ना मी सोडूनच जात असते. मला लोकांचं नाही ऐकत बसायचं, वरच स्पेशलिस्टची बायको चालली म्हणून. चल. आईला काल वरातीत नाचलो म्हणून लय नाही नाही ते बोलली. एवढं कुठं बोलत्यात होय? बरं असू द्यात. अजून झोपलेतच काय? परत इथे येऊन झोपला का? उठ, जा घरी जाऊन झोप. हे वरातले मित्र सोड आधी तू. अजून गेली नाही वय तू? चाललीच आहे आता घरी. तू पण घरी जाऊन झोप. परत यांच्या संग दिसला ना बघ मग. ए जातो बरं का?